गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सर्वांना सुप्रभात. मुलांनो, 10वीच्या या 2021-22 शैक्षणिक वर्षात तुम्हा मुलांचं स्वागत. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आज हम बच्चों स्टैंडर्ड 10 का मराठी विषय अध्ययन करेंगे. तर मुलांनो, हे आहे तुमचं इयत्ता 10वी विषय मराठी अक्षर भारती ह्या विषयाचं पुस्तक. ये बच्चों आपके स्टैंडर्ड 10 का मराठी जो सब्जेक्ट है उसका टेक्स्ट बुक है. आणि आज आपण या पुस्तकाची सुरुवात करणार आहोत. मुलांनो, तुमच्या 10वीच्या मराठी टेक्स्ट बुक में आपके टेक्स्ट बुक में जो इंडेक्स है उसमें 4 भाग है. त्यामध्ये 4 भाग आहेत. त्यामध्ये भाग 1 जो आहे त्यामध्ये तुमची पहिली कविता जी आहे तू बुद्धि दे प्रार्थना गुरु ठाकुर. ये जो पोएम है आप लोग को सिर्फ सिंगिंग के लिए है. ही तुम्हाला अभ्यासासाठी नाही आहे, ही तुम्हाला स्टडीसाठी नाही. भाग 1 मध्ये दुसरी जी संतवाणी कविता आहे त्यापासून तुमच्या पोर्शनला सुरुवात असेल. यहाँ से आप लोग को स्टडी करनी है. तो चलो बच्चों, आज हम जो संतवाणी है, आता आपण जी संतवाणी आहे त्या संतवाणीमध्ये अ आ या 2 संतवाण्या आहेत. आणि आज आपण संतवाणी अ अंकिला मी दास तुझा ही संतवाणी अभ्यासणार आहोत. तो चलो बच्चों, शुरुआत करते हैं संतवाणी अ अंकिला मी दास तुझा संत नामदेव इस संतवाणी को. विषय मराठी विभाग 1 संतवाणी अ अंकिला मी दास तुझा. कवि आहेत संत नामदेव. इसके कवि है संत नामदेव जी महाराज. मुलांनो, ही आहे तुमची कविता अ संतवाणी अ अंकिला मी दास तुझा. कवि आहेत संत नामदेव. तो चलो बच्चों, पढ़ते हैं ये कविता. सर्वात प्रथम या कवितेची प्रस्तावना अभ्यासूया. 2 संतवाणी अ अंकिला मी दास तुझा. संत कवी आहेत संत नामदेव. जन्म 1270, मृत्यू 1350. वारकरी संप्रदायातील थोर संत कवि. बच्चों, वारकरी यानी जो पंढरपुर के विट्ठल की पूजा अर्चा करते हैं, जो वो पुजारी होते हैं, जो लोग होते हैं जो विट्ठल को मानते हैं, उनको वारकरी कहा जाता है. वारकरी संप्रदाय के थोर संत कवी संत नामदेव जी है. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध सरळ साधी आहे. त्यांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शीखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. याने बच्चों, संत नामदेवजी जो है, संत नामदेव जे आहेत त्यांनी शीखांचा जो पवित्र ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. आणि गुरु ग्रंथ साहेबमध्ये जे लेखन केलेलं आहे ते भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने प्रसिद्ध आहे. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतांतून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. दृष्टांत यानी एक्झाम्पल, उदाहरण. याचना मीन्स रिक्वेस्ट, प्रार्थना. तर मुलांनो, या ठिकाणी संत नामदेवांनी विविध उदाहरणे देऊन परमेश्वराला विनवणी केलेली आहे, रिक्वेस्ट केलेली आहे. ती रिक्वेस्ट कोणती पाहूया. चला तर मुलांनो, आता आपण कवितेचे वाचन करू. बघा संत नामदेव काय म्हणतात आपल्या या संतवाणीत. अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू. अग्नी माझी पडे वाळू माता धावे कनवाळू. तैसा धावे माझिया काजा अंकिला मी दास तुझा. अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी. पिली पडताची धरणी.
भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे, धेनू हुंबरत धावे. वणवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी, पाडस चिंतित हरणी. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. तर मुलांनो, आता आपण या कवितेचे अध्यापन सुरू करूया. वारकरी संप्रदायाचे महान कवी संत महाराज म्हणतात, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. हियर आय एक्सप्लेन मीनिंग ऑल्सो. अग्नी मीन्स फायर, आग. माझी मध्ये, पडे मीन्स टू फेल डाऊन, बाळू लहान बाळ, माता मीन्स आई, धावे मीन्स धावणे टू रन, कनवाळू मीन्स दयाळू. संत नामदेव महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे एखादी आई अग्नीमध्ये आपलं बाळ, छोटंसं लहान बाळ पडतं आणि दयाळू भावनेने, कनवाळू भावनेने धाव घेते आणि आपल्या मुलाला वाचवते. जिस प्रकार आग में अपने गिरते हुए बच्चे को देखकर छोटे से नन्हे को बचाने के लिए एक माँ दयालु भावने से प्रयास करती है उस बच्चे को बचाने के लिए, त्याचप्रमाणे हे विठ्ठला तू माझ्यासाठी धावत ये, असं संत नामदेव महाराज या ठिकाणी म्हणतात. नेक्स्ट. तैसा धावे माझी काजा, अंकिला मी दास तुझा, अंकिला मी दास तुझा. संत नामदेव महाराज यहाँ पर माँ का उदाहरण, आईचं उदाहरण देऊन पुढे म्हणतात की हे ईश्वरा, त्या आगीमध्ये पडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी ज्याप्रमाणे ती आई धाव घेते, तैसा मीन्स त्याप्रमाणे, धावे म्हणजे धावणे, माझ्या म्हणजे माझ्या, माय, काजा म्हणजे कार्य, अंकिला मीन्स शरण आलेला, हॅज सरेंडर, दास म्हणजे भक्त. हे ईश्वरा, मी तुझा भक्त आहे. संत नामदेव म्हणतात की ज्याप्रमाणे ती आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी दयाळू भावनेने धाव घेते, त्याप्रमाणे हे ईश्वरा, हे विठ्ठला, मी तुझा दास आहे, मी तुझा भक्त आहे. तू माझी आई आहेस. माझ्या प्रत्येक कार्याला तू धावू ये, कारण मी तुला आता शरण आलेलो आहे. मैंने तुझे अपने आप को सरेंडर किया है, इसलिए मेरे हर कार्य में एक माँ की भूमिका लेकर, एका आईची, एका मातेची भूमिका घेऊन तू माझ्या प्रत्येक कार्यासाठी धावत ये आणि माझा सांभाळ कर. मेरे हर संकट में मुझे माँ की तरह सहाय्य कर, मदत कर, हेल्प कर. माझी तू मदत नेहमी करत राहा. नेक्स्ट. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, पिली पडताची धरणी. संत नामदेव महाराज या ठिकाणी पुढे उदाहरण देतात. नेक्स्ट एग्जाम्पल दे रहे हैं की हे विठ्ठला, संत नामदेव महाराज म्हणतात की हे विठ्ठला, ज्याप्रमाणे झाडावरील घरट्यात असणारे एखाद्या पक्षिणीचे लहान पिल्लू जेव्हा घरट्यातून बाहेर येऊन उडण्याचा प्रयत्न करत असतो आणि अचानक तो पक्षी खाली पडतो, ते पक्षिणीचं पिल्लू खाली पडतं. सवेची म्हणजे लगेच, क्विक. झेपावे म्हणजे झेप घेणे. पक्षिणी मीन्स फिमेल बर्ड, पिली मीन्स पक्षिणीचं पिल्लू, पडताची मीन्स पडणे आणि धरणी म्हणजे धरतीमा. संत नामदेव महाराज म्हणतात की एखाद्या झाडावरील घरट्यात असलेले पक्षिणीचं पिल्लू, छोटे पंछी का बच्चा उड़ने की कोशिश करता है और इसी प्रयास में जब वो धरती पर गिर जाता है अचानक, तेव्हा ती पक्षिणी लगेच झेप घेते, टू जम्प, लगेच झेप घेते. झेपावे मीन्स टू जम्प. लगेच जम्प घेऊन, लगेच उडी घेऊन आपल्या पक्षिणीला, आपल्या छोट्याशा पिल्लाला ती उचलून लगेच घरट्यात आणते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, हे विठ्ठला, तूही माझ्यासाठी त्या पक्षिणीची भूमिका घे. तू भी मेरे लिए वो पक्षिण की तरह, त्या पक्षिणीप्रमाणे धावत ये. मी तुझा सेवक आहे. माझ्या प्रत्येक संकटासाठी तू मला मदत करण्यास धावून ये. मुझे हेल्प कर. मेरी हर किसी मुश्किल में मेरी साथ दे. माझ्यासाठी धाव, अशी
याचना या ठिकाणी संत नामदेव महाराज विठ्ठलाला करत आहेत. नेक्स्ट पुढे, भुकेले वत्सरावे धेनू हुमरत धावे, भुकेले वत्सरावे धेनू हुमरत धावे. संत नामदेव महाराज पुढे म्हणतात, ते अगदी मनापासून विठ्ठलाचा धावा करतात. आणि संत नामदेव महाराज विठ्ठलाला म्हणतात की भुकेने व्याकुळ असलेले वासरू, भुकेले म्हणजे भूक लागलेले, वत्सरावे म्हणजे वासरू, लहान वासरू म्हणजे जेव्हा ते वासरू गाय का बछड़ा, जेव्हा ते भूक लागतं, गाय का बछड़ा जब भूख से व्याकुल होता है और वो माँ को, गाय को बुलाने की कोशिश करता है, वत्सरावे. धेनू म्हणजे गाय, हुमरत म्हणजे लोईंग, हमरत धावे म्हणजे धावणे. ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेले वासरू गोठ्यात ओरडत असते, भूख से तड़पता हुआ गाय का बछड़ा जब उसे भूख लगती है और वो तड़प कर अपने माँ को मतलब गाय को ज़ोर ज़ोर से आवाज़ देकर बुलाता है, जेव्हा ते ओरडत असते आणि तिची त्या वासराची अवस्था पाहून जेव्हा गाय मोठ्याने हमरत आपल्या वासराच्या ओढीने त्याच्याजवळ धावत जाते, त्याचप्रमाणे हे विठ्ठला त्या गायीप्रमाणे तू माझ्यासाठी, माझ्या प्रत्येक कार्यासाठी धावत ये. या ठिकाणी मुलांनो, यहाँ पर बच्चों संत नामदेव जी महाराज बोल रहे हैं कि भूख से तड़पते हुए जब तड़पता हुआ गाय का बछड़ा जब शेड में, गाय के शेड में रो रो के अपने माँ को बुलाता है और वो गाय कहीं भी दूर रही तो भी दौड़कर अपने बछड़े को दूध पिलाने के लिए दौड़कर आती है, वैसे ही हे भगवान मेरे हर कार्य में, हर मुश्किल घड़ी में तू मेरे लिए दौड़ कर आ, गाय की भूमिका ले, गायीची भूमिका तू माझ्यासाठी घे. वणवा लागला से वनी पाडस चिंतित हरणी, वणवा लागला से वनी पाडस चिंतित हरणी. वणवा, वणवा म्हणजे मोठी आग, कॉन्फ्लॅग्रेशन्स. वनी म्हणजे रानात, रानात जंगलात, वनी मीन्स वन, जंगल. पाडस, पाडस म्हणजे हरिणीचे पिल्लू, फॉन, फॉन. पाडस मीन्स फॉन, जो हिरण रहता है उसका छोटा सा नन्हा सा बच्चा, त्याचं बाळ, हरिणीचं बाळ. चिंतित, चिंतित म्हणजे काळजी करणे, चिंतित म्हणजे काळजी करणे. संत नामदेव विठ्ठलाची मनापासून विनवणी करतात आणि म्हणतात, या ठिकाणी ते हरिणीचं उदाहरण देतात आणि ते म्हणतात की ज्याप्रमाणे जंगलात अचानक आग लागते, वणवा मोठी आग लागते आणि त्यामध्ये ते फाऊन, हरिणीचं पाडस, हरिणीचं छोटंसं मूल अडकलेलं असतं, अशा वेळी त्याची आई म्हणजे हरिणी आपल्या त्या छोट्याशा बछड्याला वाचवण्यासाठी, फॉनला, पाडसाला वाचवण्यासाठी ती खूप काळजी करते, चिंतित राहते. त्या पाडसासारखीच माझी अवस्था झाली आहे, तू माझ्यासाठी धावून ये. संत नामदेव जी महाराज बच्चों यहाँ पर बोल रहे हैं कि जैसे अचानक जंगल में आग लगती है, बड़ी सी आग लगती है और उस आग में जब हिरन का छोटा सा बच्चा जिसे फॉन बोलते हैं वो फंस जाता है और वो हिरन बहुत चिंतित हो जाती है, ती काळजी करते आणि आपल्या मुलाला, आपल्या त्या छोट्याशा बाळाला वाचवण्यासाठी, पाडसाला वाचवण्यासाठी धावून जाते. त्याचप्रमाणे वैसे ही हे विठ्ठल मेरे हर कार्य में तू हिरन की भूमिका ले और दौड़ कर मुझे मुश्किल घड़ी में मदद करने के लिए आ. नेक्स्ट, नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा, नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. नामा मीन्स संत नामदेव, म्हणे मीन्स म्हणतात, मेघा, मेघ मीन्स ढग, क्लाउड्स, जैसा ज्याप्रमाणे, चातक एक इमॅजिनरी बर्ड, चातक असं म्हणतात की एक इमॅजिनरी बर्ड, द चातक बर्ड हू फीड्स इटसेल्फ ओनली ऑन रेन वॉटर, वन इमॅजिनरी बर्ड, जो केवळ पावसाचे पाणी पिऊन जगणारा पक्षी असतो. एक इमॅजिनरी, एक काल्पनिक पक्षी जो पानी पीकर, बारिश का पानी पीकर ही जीता है, ऐसा पक्षी ज्याचं नाव आहे चातक. संत नामदेवजी महाराज यहाँ पर बोल रहे, या ठिकाणी म्हणतात, रिक्वेस्ट, विनवणी करतात की चातक पक्षी पावसाचा पहिला थेंब पिऊन जगतो,
त्याच्यासाठी ते जीवन असते. त्याचप्रमाणे संत नामदेव महाराज म्हणतात की चातक पक्षी आकाशात जमलेल्या काळ्या काळ्या पाण्याने भरलेल्या ढगांना विनवणी करतो की हे मेघराजा अभी बरस और मेरी प्यास बुझा. हे मेघराजा, हे ढगांनो, आत्ताच्या आत्ता तुम्ही धरतीवर पाण्याचा अंश कोसळा आणि माझी तहान भागवा. त्याप्रमाणे हे विठ्ठला, त्या चातक पक्षीप्रमाणे मी तुला विनवणी करतो कि तू माझ्यासाठी धावून ये. तो यहाँ पर बच्चों चातक पक्षी मीन्स इमेजिनरी बर्ड, वो आकाश में काले काले बादल देखकर वो मेघों से बातें करता है, क्लाउड से बातें करता है कि अभी तो बरस और मेरी प्यास बुझा, जिससे मैं जीवित हूँ, एक बारिश का बूंद पीकर मैं जीवित रहूँगा. वैसे ही संत नामदेव यहाँ पर बोल रहे हैं कि मेरी स्थिति उस चातक पक्षी की तरह हुई है. माझी स्थिती, माझी अवस्था, संत नामदेव म्हणतात की हे विठ्ठला, माझीसुद्धा अवस्था त्या चातक पक्षाप्रमाणे झालेली आहे. तू माझ्यासाठी ढग बनून, मेघ बनून धावते आणि माझ्या अडीअडचणीत मला मदत कर. तर मुलांनो, अशा प्रकारे आपली संतवाणी अंकिला मी दास तुझा ही कविता संपलेली आहे. ही तुम्हाला नक्कीच समजली असेल. यहाँ पर बच्चों हम लोगों ने संतवाणी अंकिला मी दास तुझा इस संतवाणी को फिनिश किया है. अशा प्रकारे ही कविता संपलेली आहे. ही कविता तुम्हाला मुलांनो नक्कीच समजली असेल. आपण आपला अध्यापनाचा प्रवास असा सुरू ठेवू. स्टे होम, स्टे सेफ. थँक यू सो मच. धन्यवाद.